हॅलो नमस्कार। आज मी तुम्हाला अतिशय झटपट होणारे असे पापड करून दाखवणार आहे। या पापडला जास्त कोणती मेहनतसुद्धा लागत नाही आणि दुप्पट आणि तिप्पट असे फुलणारे असे हे पापड आहे। हे पापड तांदळाचे पापड नाही आहे, परंतु हे पापड आज मी तुम्हाला भगरचे पापड करून दाखवणार आहे। उपासाला चालणारे हे पापड आहे। अतिशय कुरकुरीत असे हे पापड होतात, तोंडात टाकताच विरघळणारे असे हे पापड झालेले आहे। चला आपण आता पटकन रेसिपीला सुरुवात करू। एक वाटी इथे भगर घेतलेली आहे। कोणत्याही मापाने तुम्ही घ्या आणि त्याच मापाने आपल्याला समोर पाणीसुद्धा घ्यायचं आहे। निवडून घ्यायची छान, आपल्याला त्यामध्ये पांढरे खडे वगैरे असतात ते काढून टाकायचे आपल्याला आणि पाणी टाकायचं। पाणी टाकल्यानंतर आपल्याला छान चोळून घ्यायचं आहे। चांगलं 1-2 वेळा छान चोळून घ्यायचं, ते पाणी फेकून द्यायचं। असं 2 वेळा पाणी काढायचं आहे। तिसरं पाणी आपल्याला टाकून त्यामध्ये रात्रभर असं झाकण ठेवून आपल्याला भिजू द्यायचं। आता मी रात्रभर असंच ठेवलेलं आहे। आता दुसऱ्या दिवशी परत आपल्याला काय करायचं, परत छान चोळून घ्यायचं आणि हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे। अशा पद्धतीने मी 2 पाण्याने छान धुवून घेतले आणि ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं। 2 पाण्याने स्वच्छ असं निघते आणि ते मळकटलं पाणी जे राहते ना, ते सुद्धा आपल्याला फेकून द्यायचं आहे। इथे आता छान आपले भगर छान मुरलेले सुद्धा आहे। आता काय करायचं, आपल्याला एक कुकर घ्यायचं किंवा मोठा जाड बुडाचा जर गंज असेल तर त्या गंजामध्ये तुम्ही ज्या वाटीने आपण भगर घेतलेली आहे किंवा वरई घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला बरोबर 10 वाटी पाणी घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी बरोबर आता याच्यामध्ये 10 वाटी पाणी टाकणार आहे। मोजून घ्यायचं आपल्याला आणि तेवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे। परफेक्ट पाण्याचं प्रमाण आहे। आणि नंतर काय करायचं, आपल्याला हा कुकर घ्यायचा। आता मी कुकरमध्येच मांडलेला आहे। कुकर कसं जाड बुडाचा सुद्धा असतो, म्हणून मी कुकरमध्येच पापड करणार आहे आणि गॅसवर ठेवून द्यायचं। आता 1 वाटी आपण भगर घेतलेला आहे, त्यामध्ये 1 वाटी मी तुम्हाला पाणी टाकत आहे। आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढंच पाणी मी तुम्हाला सांगणार आहे। आता इथे मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि आपल्यानंतर छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। जर भगरमधलं पूर्ण पाणी जर पूर्ण निघेल ना, तर तुम्हाला थोडं जास्त पाणीसुद्धा लागू शकेल, परंतु मी इथे 1 वाटीचं अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। बघा असं सॉफ्ट आणि छान हे आपल्याला बारीक करायचं आहे। जसं आपण डोश्याचं करतो ना, त्याप्रमाणे आपल्याला बारीक करायचं आहे। आता इथे मला अर्ध्या वाटीचाच उपयोग लागलेला आहे पाण्याचा। आता पाणी थोडं गरम झालं की लगेच त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। आता इथे 1 चमचाच मी मीठ टाकलेलं आहे। मिठाचं प्रमाण तेवढंच टाका, किंवा जास्त जर तुम्ही मीठ टाकाल ना तर वाढल्यानंतर ते पापड आपल्याला खारट लागतात। आता एका हाताने आपल्याला बारीक धार करून सोडायचं आहे आणि एका हातामध्ये आपल्याला चमचा फिरवायचा आहे। कंटिन्यू चमचा आपल्याला फिरवायचा आहे आणि आपलं ते मिश्रण यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि कंटिन्यू चमचा फिरवायचा आहे। त्यामुळे काय होईल, खालून लागणार नाही आणि आपल्याला फिरवत राहायचं आहे। मध्यम आचेवरच आपल्याला हे छान उकळू द्यायचं आहे। जसं जसं तुमचं हे उकळेल ना, तसं तसं हे घट्ट होत जाईल आणि जोपर्यंत त्याचा चिकटपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान फिरवून घ्यायचं आहे। कंटिन्यू चमचा फिरवायचा आहे। आता बघा असं आपलं हे मिश्रण झालेलं आहे। नंतर चेक करून बघायचं। मी आता प्लेटमध्ये टाकल्यानंतर इकडे तिकडे फैलत नाही आणि नंतर उन्हामध्ये आपल्याला हे पापड चमच्याच्या सहाय्याने फिरवून घ्यायचे। पॉलिथिनवर टाकू शकता तुम्ही आणि चांगले वाळू द्यायचे आणि नंतर पलटून घ्यायचे थोड्या वेळाने। बघा 2 दिवसाची छान ऊन द्यायची आपल्याला। आता एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं आणि हा पापड आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे। तेल गरम होऊ द्यायचं आणि मध्यम मिडियम आचेवर आपल्याला हा पापड छान तळून घ्यायचा आहे। अतिशय खुसखुशीत आणि छान असा पापड होतो। बघा तुम्हाला दाखवत आहे, ह्या पापडपेक्षा डबल टिब्बल हा पापड छान फुललेला आहे। त्यामध्ये आपण काहीच टाकले नाही, कोणता पापड खार टाकला नाही ना, काहीच टाकलं नाही ना, कोणता सोडा टाकला नाही, तरी पण पापड आपले छान झालेले आहे। 1 वाटीच्या प्रमाणामध्ये बरेच पापड होतात, 40 ते 50 पापड झालेले आहेत तर 1 वाटीपासून, आणि असा कुरकुरीत असा छान झालेला आहे। तोंडात टाकताच विरघळणारा असा पापड आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवर
पहिल्यांदाच असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा. मस्त खा, आनंदी राहा. धन्यवाद.